धावत पळत आला तुम्ही, धावून द्या ना तर पळून द्या ना. प्रत्येक गावात मराठी तितक्याच ताकदीनं उठून आले. याचबरोबर मला सुरुवातीला एक गोष्ट महत्वाची सांगायची ती मला अत्यंत सांगणं गरजेचं, नंतर मी बाकीच्या विषयात जातो. माझ्या सगळ्या जेवढ्या गाड्या आहेत ना, त्या गाड्यावाल्याला माझं सांगणं आहे, तुम्ही एका लाईनीत चला. गाड्या झाल्यात मरणाच्या, मागं मोजित आहे ना तर पुढं मोजित आहे ना. आणि तुम्हाला शिस्तीत चालायचं नसलं तर तुम्ही माघारी गाड्या घेऊन जाऊ शकता. 20 आणि 30च्या रेंजच्या पुढे गाडीच पळाली. आपल्याला समाजाला न्याय देण्यासाठी आपण एकत्र आलो आणि ती रेस लागल्यासारखं एका मागं पुढं पळ, पुढं पळ, मागं पळ. आता पाठीमागं अर्धा किलोमीटर झालंय, पुढं अर्धा किलोमीटर झालंय. इतक्या गाड्याची लाईन झाली. आपल्याला आपल्या समाजाला न्याय द्यायचा आहे. एका शिस्तीत चला गाड्यावाल्याला माझी विनंती. नसता तुम्ही मला घरी गेला तरी चालतंय, मी एकच गाडी घेऊन जातो. मी एकटा आलो एसटीला तरी मराठीला खाली देतो. फक्त माझी विनंती आता सगळ्याला की गाड्या एका लाईनीत दमाने चालवा. कारण राज्यातले पोट्टे आता गाड्या घेऊन दौऱ्यात निघालेत. आता उद्या काय होतं कोणाला माहिती आहे. ते म्हणतात घरी नको थांबायचं, चला आपल्या दौऱ्यात. माणसं आणि पोरं मराठीचे ते पण राज्यातल्या आता गाड्या घेऊन निघाले. उद्या आणखी वेगळीच गर्दी. म्हणून आजच सांगितलं, गाड्या व्यवस्थित चालवा, तुमची समाजाला गरज. आपण करते समाजाचे, आपण सगळं हुशारीनं काम केलं पाहिजे.